नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. तुम्ही जेवणानंतर कैरीचं लोणचं खात असाल तर आयुर्वेदानुसार लोणचं फक्त चवी वाढवण्यासाठी नसून तर ते आपल्या पचनासाठी फायदेशीर ठरणार आहे. आणि ह्याच कैरीच्या लोणच्याचे औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी हे कसं फायदेशीर राहणार आहे तेच आपण बघूया. तर पचन सुधारण्यासाठी हे कैरीचं लोणचं मदत करत असतं, कारण हे आपण फर्मेंटेड स्वरूपात म्हणजेच आंबवलेल्या स्वरूपात ठेवत असतो. आणि हे फर्मेंट केलेलं असल्यामुळे आपल्या ज्या पोटातील गट बॅक्टेरिया आहे त्याचं जे काही फंक्शनिंग आहे, गुड गट बॅक्टेरिया आहे त्याचं फंक्शनिंग वाढवतो आणि आपलं पचन सुधारत असतं. हे चवीला आंबट आणि तिखट असतं, त्याच्यामुळं जर आपल्याला जिभेला चव नसेल तर जिभेला चव येण्यासाठी याने मदत होणार आहे. बऱ्याचदा आपल्याला काय होत असतं, तर आपल्याला ताप येत असतो. ताप आल्यानंतर आपल्या जिभेची चव जाते. अशा वेळेस आपण ह्या लोणच्याचं सेवन केलं तर आपल्याला चव येऊ शकते. त्यानंतर आपल्याला भूक लागत नसेल तर भूक वाढवण्यासाठी सुद्धा आपण जर लोणच्याचं सेवन केलं तर नक्कीच आपल्या फायदेशीर राहणार आहे. आपण लोणचं बनवत असताना आंब्याचं लोणचं, लिंबू, गाजर हे सुद्धा त्यामध्ये टाकत असतो किंवा याचंही लोणचं बनवत असतो. त्यामुळे आपल्याला मल्टीव्हिटॅमिन्स आणि मल्टी मिनरल्स त्या घटकांमधनं मिळणार आहे. आणि आपण कैरीचं लोणचं जर बघितलं तर त्यामध्ये आपण हळद टाकतो, लसूण टाकतो, मोहरी टाकतो, हिंग टाकतो. याचे सुद्धा फायदे आहेत. हळद जर बघितलं तर आपलं सूजन इन्फ्लामेशन कमी करते. लसूण जे हे आपलं रक्त व्यवस्थित पातळ ठेवण्यामध्ये काम करत असतं. मोहरी जी आहे तर मोहरी आपलं पचन सुधारण्यामध्ये मदत करत असते. आणि हिंग जे टाकतो आपण, आपल्याला पोट फुगत असेल, गॅसेचा त्रास असेल ते कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत असतं. एक बेस्ट प्रोबायोटिक म्हणून देखील हे उपयोगी पडत असतं. आपल्या पोटामध्ये जो गुड बॅक्टेरिया लागतो तर तो गुड बॅक्टेरिया म्हणजेच प्रोबायोटिकचा रोल हे प्ले करत असतं. फक्त याचं सेवन करत असताना काय काळजी घ्याल तर त्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी लोणच्याचं सेवन करू नये किंवा कमी प्रमाणामध्ये करावं, कारण याच्यामध्ये मीठ जास्त टाकलेलं असतं आणि मीठ हे ब्लड प्रेशरच्या रुग्णाला चालत नाही. त्यानंतर ज्यांना हार्ट डिसिजेस आहे म्हणजे हृदयाशी संदर्भातील आजार आहे त्यांनी मीठ कमीच खाल्लं पाहिजे, कारण मीठ जास्त खाणं त्यांना धोकेदायक ठरू शकतं. किडनीचे रुग्ण असतील तर त्यांनी जास्त प्रमाणामध्ये लोणचं खाऊ नये, कारण यामध्ये मीठ असतं आणि अतिरिक्त मीठ खाणं हे किडनीवरती ताण निर्माण करू शकतं. त्यानंतर वारंवार ऍसिडिटीचा त्रास होतोय काही जणांना, छातीमध्ये जळजळ होत असेल तर त्यांनी ह्या कैरीच्या लोणच्याचं किंवा कोणत्याही लोणच्याचं सेवन करू नये. तर लोणच्याचं सेवन करत असताना आपण हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये बेस्ट मानलं जातं त्या ऋतूमध्ये ते खावं, पण उन्हाळ्यामध्ये याचं लिमिटेड प्रमाणामध्येच सेवन करावे. कारण की उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढलेली असते आणि जास्त उष्णता वाढल्यामुळे आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे लिमिटेड प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये लोणचं खा. हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये बिनधास्त तुम्ही याचं सेवन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हेल्थ रिलेटेड बघायला विसरू नका.